तर नमस्कार, मी पृथ्वी आणि स्वागत तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता वाजलेत 2:56 2:56 आणि आता आपण पण जाणार आहे सकाळी जरंडेश्वरला. तर आवरूया आपण आणि मग जाऊया जरंडेश्वरला. तर चला. काहीच आता आपलं आवरून झालेलं आहे आणि आता आपण चाललो कुणालच्या इथे. तर चला. तर गाईज आता आपण आलो कुणालच्या इथे. आता आपण जाणार आहे जरंडेश्वरला. तर भेटू डायरेक्ट जरंडेश्वरच्या पायथ्याशी. तर चला. तर गाईज आता आपण पोहोचलोय जरंडेश्वरच्या पायथ्याला. आपण आलोय 6 जण. बाकीची माणसं कोण अजून दिसत नाहीत आपल्याला. अजून पहाटच आहे. तर चला आता वर जाऊया जरंडेश्वरला आणि घेऊया मारुतीरायाचे दर्शन. भेटू आता तुम्हाला वर गेलो डायरेक्ट. तर पब्लिक, पहिल्यांदाच आपण लॉंग व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला करा. असेच ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनलला. तर गाईज आता वातावरण बघा मागचं. असलं टॉपचं वातावरण झालं ना, काय विषय सांगू तुम्हाला. तुम्ही पण या नक्की जरंडेश्वरला सकाळ सकाळी. तर गाईज आता आपण पोहोचलोय जरंडेश्वर मंदिरापाशी. हो का, आपली गँग इकडे माग. गाईज आपला सातारा बघा कसा दिसतो. आपला राजधानी सातारा, अजिंक्यतारा किल्ला पण दिसतो आपल्याला समोर. आपण चाललोय मंदिरात. पहिल्यांदा आले आपण ह्या मंदिरात. मंदिर बघू शकता तुम्ही. हे मंदिर 16व्या शतकापूर्वीचे मानले जाते. समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते. दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी ते भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती अत्यंत प्राचीन असून तिला मिशा आहेत. मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा नुसता तुम्ही. असला भारी परिसर आहे ना, बेकार परिसर आहे, खतरनाक. चाललोय श्रीराम मंदिरात. हे आहे श्रीरामांचं मंदिर. तर गाईज आता आपण फिरतोय मंदिराच्या शेजारचा परिसर. हे बघा इथं कसे काय काय गोष्टी आहेत. या मंदिराची माहिती अशी आहे की रामायणात जेव्हा लक्ष्मणांना संजीवनीची औषध पाहिजे होतं, संजीवनीचं ते रोप, तेव्हा जे डोंगर घेऊन चाललेले मारुतीराया, तेव्हा त्या डोंगराचा थोडासा भाग इथे पडला म्हणून या डोंगराचं नाव जरंडेश्वर असं पडलं आहे. तर आता आपण चाललोय रामदास स्वामी यांच्या गुफेत. मंदिराच्या मागच्या बाजूला गुफा आहे बरोबर. स्वामींची छोटीशी गुफा बघू शकता तुम्ही. सूर्य सरक रे, सूर्या सरक आधी, नंतर पाया पड. चल, हे आपली गँग इकडे चालू यांचं फोटोशूट. तर गाईज आता आपण चाललोय खाली. तर चला जाऊ आता पटपट खाली. आपण बसलोय सगळ्या मित्रांसोबत खाली. अजून 2 जण आपले खाली गेलेत. आता दमलोय आपण, त्या जरा खाली बसलोय. लय दमलोय, वाट लागली पायाची पण. तर जाऊ घरी, चला.